नमस्कार मंडळी, मी ललिता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. कधी ना कधी आपल्या प्रत्येकाच्या मनात हा एक प्रश्न नक्की येतो, माझ्यासोबतच असं का होतं? मीच इतका संघर्ष का करतो? माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का येतात? मी मेहनत करतो, प्रामाणिकपणे काम करतो, तरीही यश दुसऱ्यांना का मिळतं? जर तुमच्याही मनात असे प्रश्न येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओतून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळणार आहेत. या व्हिडिओतून तुमच्या प्रश्नाची काही उत्तरे तुम्हाला समाधानकारक आणि खूप छान प्रकारे मिळतील. त्यामुळे तुम्हाला पुढे आयुष्य कसं जगायचं किंवा अशा गोष्टी आपल्यासोबतच का होतात याचं उत्तर नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मीच कितका संघर्ष का करतो? माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का येतात? मी मेहनत करतो, प्रामाणिकपणे काम करतो, तरीही यश दुसऱ्यांना का? सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात समस्या येत नाहीत. कारण समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. फरक फक्त इतकाच असतो की काही लोक समस्यासमोर हार मानतात तर काही लोक त्या समस्यांना संधी बनवतात. सोनं आगीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, हिरा घासल्याशिवाय चमकत नाही. त्याचप्रमाणे माणूसही संघर्षाशिवाय महान बनत नाही. तुमच्या आयुष्यात अडचणी येत आहेत याचा अर्थ तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. कारण सोप्या वाटेवर चालणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही. इतिहास त्यांचाच लिहिला जातो जे कठीण परिस्थितीमध्ये पुढे चालत राहतात. तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करून सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तुलना स्वतःसोबत करू नका. ते आयुष्य खरं असेलच असं नाही. प्रत्येकजण स्वतःच्या लढाया प्रत्येकजणाच्या वेगवेगळ्या असतात. तो प्रत्येकजण लढत असतो. आज तुमच्याकडे जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्याचा उपयोग करा. तुमचं ज्ञान, तुमची मेहनत, तुम्ही आत्तापर्यंत घेतलेले अनुभव आणि तुमचा आत्मविश्वास हीच खरी तुमची ताकद आहे. लक्षात ठेवा, अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे पुढच्या यशासाठी मिळालेला धडा आहे. प्रत्येक वेळ पडल्यानंतर पुन्हा उभं राहणारा माणूसच जिंकत असतो. त्यामुळे स्वतःला खचू देऊ नका. स्वतःचा आत्मविश्वास अजिबात डगमगू देऊ नका. आणि मग बघा, स्वतःवर विश्वास ठेवा. रोज थोडी प्रगती करा. छोट्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करा. रोज काहीतरी नवीन शिका. कारण मोठं यश मिळवण्यासाठी एका दिवसात ते मिळत नाही. ते रोजच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून घडतं. आज जर तुम्ही रडत असाल, संघर्ष करत असाल तर निराश होऊ नका. कदाचित आयुष्य तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. एक दिवस हा संघर्ष तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. त्यामुळे लक्षात ठेवा, कधीही स्वतःचा आत्मविश्वास अजिबात हरवू देऊ नका. म्हणून आजपासून माझ्यासोबतच असं का होतं या प्रश्नाचं उत्तर स्वतःला विचारणं किंवा सतत तेच विचार स्वतःसोबत घेऊन फिरणं, हा प्रश्न विचारणं थांबवा. त्याऐवजी स्वतःला विचारा, या परिस्थितीतून मी काय शिकू शकतो? याचा मी काय अनुभव घेऊ शकतो? पुढे कसा काय जाऊ शकतो? या गोष्टी स्वतःला विचारा. कारण तुमचं भविष्य तुमच्या परिस्थितीवर नाही तर तुमच्या निर्णयावर अवलंबून असतं. शेवटी फक्त एकच गोष्ट, हार मानू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा. तुमची वेळ नक्की येईल. तुमच्या मनात नेहमी असा प्रश्न नक्की येत असेल की मी प्रामाणिकपणे काम करतो, मी कोणाला फसवत नाही, तरीही प्रत्येक वेळी दुःख, अपयश, संघर्ष माझ्याच वाट्याला काय येतात? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. जर तुमच्याही मनात आला असेल तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. एकदा एका गुरूंना त्यांच्या शिष्याने हा प्रश्न विचारला. तो म्हणाला, गुरुजी, माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं करूनही इतक्या अडचणी, इतक्या समस्या माझ्याच वाट्याला का येतात? देव माझीच परीक्षा का घेतो? तेव्हा गुरुजींनी खूप विचार केला आणि त्याला म्हणाले की आपण उद्या भेटूयात.
आणि मग गुरुजींनी त्याला उद्या भेटण्यासाठी सकाळी बोलवलं. जेव्हा तो सकाळी गुरुजींना भेटण्यासाठी आश्रमात आला त्यावेळेस गुरुजी त्याला लोहाराच्या दुकानात घेऊन गेले. आता त्याला प्रश्न पडला की गुरुजी मला इथे का घेऊन आले? तिथे लोखंड लालभडक होईपर्यंत तापवलं जात होतं. गुरुजी म्हणाले, हे बघ, त्यावर मोठे मोठे घाव घातले जात होते. गुरुजी म्हणाले, हे बघ, त्याला प्रत्येक घाव सहन करावा लागतो आहे, पण शेवटी त्याच लोखंडापासून अनेक शस्त्रास्त्र किंवा धारदार तलवारसुद्धा बनत आहे. नंतर त्यांनी बाजूला पडलेलं गंजलेलं लोखंड दाखवलं. यावर एकही घाव पडला नाही म्हणून त्याची किंमत नाही, असं गुरुजींनी त्याला सांगितलं. मग त्याला या गोष्टीतून बोध मिळाला. तो कोणता? तर आयुष्यही असंच आहे. ज्याच्यावर संकट येतात त्याच्यामध्ये मोठं काहीतरी करण्याची क्षमता येते. जर समुद्रात वादळच नसतं तर खलाशी कधीच मजबूत झाला नसता. जर पर्वत चढणं सोपं असतं तर शिखराची किंमतच राहिली नसती. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्या उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकतात. पण एक चूक अनेक लोक करतात, ते स्वतःची तुलना इतरांशी करतात. इतरांचं सुखदुःख बघून त्यांना असं वाटतं, अरे हा तर इतकं चांगलं आयुष्य जगतोय, हा वाईट करूनही एवढा सुखी आहे, मग माझ्यासोबतच असं का होतं? मी तर इतक्या चांगल्या सवयी आहेत माझ्या, किंवा मी इतरांना मदत करतो. पण असं कधीही नसतं. जसं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचे आयुष्यात येणारे प्रसंग वेगळे असतात, त्याचप्रमाणे प्रत्येकाचं येणारं यश आणि प्रत्येकाचे दुःख ही वेगळे वेगळे असतात. प्रत्येकाचा संघर्षही वेगळा वेगळाच असतो. कारण आपण जसं बाहेरून इतरांचं आयुष्य बघत असतो, आपल्याला जे आयुष्य इतर दाखवतात त्यामध्ये असं असतं की ते फक्त आपल्याला पॉझिटिव्ह बाजूच दाखवत असतात, किंवा आपण बघताना त्यांचे संघर्ष, त्यांचं दुःख, किंवा तो कोणत्या कोणत्या समस्येशी झुंजत आहे हे आपल्याला कधीही दिसत नाही. त्यामुळे इतरांसोबत स्वतःची तुलना कधीही करू नका. अनेक लोक स्वतःची तुलना इतरांशी करतात. कोणाकडे मोठं घर आहे, कोणाकडे चांगली नोकरी आहे, कोणाकडे भरपूर पैसा आहे, पण तुम्हाला त्यांच्या संघर्षाची गोष्ट कधीही माहीत नसते. त्यांनी आयुष्यामध्ये किती संघर्ष केलेत हे आपण पाहिलेले नसतात. तुमचं आयुष्य तुमच्या वेळेनुसार घडत असतं. काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी. तसंच आयुष्याचंही आहे. आपल्याला आयुष्याला काही वेळ द्यावा लागतो. योग्य वेळ येण्यासाठी कठीण वेळेतूनही प्रत्येकाला जावं लागतं. त्याचप्रमाणे पण दोन्हीही सौंदर्य तितकंच असतं. म्हणून स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, देव कधीही तुमच्यावर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं टाकत नाही. प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येत असते. त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचा आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास कधी हरवू देऊ नका. आज अपयश आलं असेल पण उद्या यश मिळू शकतं. आज लोक तुमच्यावर हसत असतील पण उद्या तेच लोक तुमचं कौतुक करतील. फरक फक्त एवढाच आहे की आज तुम्ही संघर्षात आहेत म्हणून तुम्हाला इतर लोक, आजूबाजूची लोक तुमच्यावर नावं ठेवत असतील तर ठेवू द्या. प्रत्येकाचा प्रवास जसा वेगळा आहे तसे प्रत्येकाचे संघर्षाचे दिवस, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या प्रत्येकाच्या वेगळ्या असणार. त्यामुळे तुमच्या वाट्याला कोणती नातेवाईक बोलत असतील, कोणती इतर आजूबाजूचे लोक बोलत असतील, आज बोलत असतील तर त्यांना बोलू द्या. त्यांना उत्तर तुमच्या यशातून द्या. आणि मग बघा, स्वतःवरचा आत्मविश्वास हरवला नाही तर ते एक दिवस गप्प बसतील. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं सोडलं त्या दिवशी तुमचं खरं नुकसान सुरू होतं. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. आजपासून माझ्यासोबत असं का होतं हा प्रश्न विचारणं कायमचं बंद करा. त्याऐवजी स्वतःला विचारा, मी या परिस्थितीतून आणखी मजबूत कसा होऊ शकतो? हाच प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. संघर्ष हा शिक्षा नाही, संघर्ष म्हणजे यशाची तयारी आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, तुमची वेळ नक्की येणार. कारण संघर्षातून गेल्यानंतर लोखंड जसं तापवल्यानंतर त्याचं शस्त्र बनतात, त्याची धारदार तलवार बनते, त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस संघर्षातून गेल्यानंतर त्याचं आयुष्य बदललेलं असतं.
आज तुम्हाला दिसणारा संघर्ष उद्या यशाची कहाणी घेऊन येतो आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तुमच्या संघर्षाची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी असेल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास हरवू नका. उठा, जिद्दीने कष्ट करा, स्वतःला हरवून कधीही बसू नका. आणि मग बघा, तुमच्या यशाची कहाणी इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. तुमचं आयुष्य बघून, तुम्ही संघर्षातून बाहेर निघालेले बघून इतर लोक तुमची प्रेरणा नक्की घेतील. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास कधीही हरवू देऊ नका. आणि मग बघा, यश तुमच्याकडे नक्कीच येईल. आजचे विचार, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन विचारांसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.